ठिकाणी मी आलो तर आपलं बोंगरग्याचं टमटम भरून मी माल चालला होता बाहेर. तेवढ्यात मी आलो, काय रे बोंगरगे काय माल भरवायत म्हणल्यावर लगेच माल मध्ये टाकलं, भानान पळून निघून गेला. मला कल्पना होती, वरूनच अधिकाऱ्यांनी सांगितले की त्याचा माल त्यांना लंपास करू शकेल. काल राडा झाला यांच्या गावामध्ये आणि 450 पोते घेतले. त्यांच्या लक्षात आलं, मला लक्षात आलं, मी त्यांना सांगितलो. आणि वरिष्ठ जे काय माझ्या अगोदर माझे मित्र होते, धाराशिवचे माने साहेब असतील किंवा लातूरचे वरिष्ठ कृषी अधीक्षक असतील, त्यांना फोन केला तर म्हणले अरे डुप्लिकेट खात्या म्हणले काय भानगड. मग ह्यांना शेतकऱ्याला सांगितलं, मग ते रात्री तिथं माल ठेवला आणि जिल्हाधिकारीकडे घेऊन जावा म्हणलं हे खात. आणि ते टेम्पो भरून 2 आयचार आणि 1 टेम्पो, अंदूरचे 2 टेम्पो आहेत त्याच्यामध्ये. एक पिकअप आहे मुळेचं आणि एक आपलं सोनटेके आहे आणि एक खर्तीचा आहे. हे 450 मात त्यांनी कलेक्टर पुढे त्यांच्या दारामध्ये टाकल्यानंतर मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी प्रसंग बघून लगेच मान्य मोरे साहेबांना आणि कृषी खात्याच्या लगेच बोलून घेतले. त्यानंतर पोलीस खाते, तिथले पोलीस खात्यातले माणसं आले, आनंदनगर पोलीस स्टेशनचे. त्यांनी लगेच ते माल जप्त केला आणि ते माल जप्त करून ते पुन्हा या पोलीस स्टेशन, नगर पोलीस स्टेशनकडे मागून घेतले. आणि इथं मी ज्यावेळेस आलो त्या आमच्या लक्षात आलं की ओंकार कृषी सेवा केंद्र अंदूर ह्याचा इतका भोंगळा, इतका चोर बाजार चालू केला ह्याने की 150 रुपयाची नुसती माती. ही किती माती किती रुपयाची असेल? 50 किलो मातीला जास्तीत जास्त फार झालं तर 30-40 रुपयाची माती आहे. ही 30-40 रुपयाची माती त्याला गोल गुळी बनवली आहे, त्याच्यामध्ये काहीच कुठलं नाही. मी आज खाऊन बघितलो आणि इतका मोठा धंदा. मी म्हणतो हे ओंकार एवढं पैसे कुठले कमवाले? एवढ्या मोठ्या पद्धतीनं रात्री बेरात्री माल येणं, नळदुळं त्यानं एक खताचं दुकान उघडले. मी म्हणतो की या पद्धतीने जर माझ्या गावामध्ये मी शेतकरी संघटनेत जवळपास 20-22 वर्ष जर काम करतोय, माझ्या गावात जर असं करत असेल तर राहिलं काय मग माझी सगळी माझे व्यर्थ गेले ना. मी म्हणलो मी काय ओंकारचे वडील माझे मित्र असतील, मित्र याचा महत्वाचा धर्म महत्वाचा आहे. शेतकरी धर्म टिकला पाहिजे, माझा शेतकरी राजा टिकला पाहिजे, माझा बळीराजा टिकला पाहिजे. जर बळीराजा आणि फसवतो कसा अंकुर हा ओंकार. जे गरीब शेतकरी आहे ती भोरवट आहे, ती येडे आहे, ती अशाच लोकांना ह्याने फसवलेला आहे. याच्यावर फौजदारी गुन्हा तर झालाच पाहिजे. ह्याचं कमीत कमी दुकानाचं लायसन ह्याला कमीत कमी मध्ये 5 वर्ष मध्ये टाकलं पाहिजे, तेव्हा सरासर सुतासारखा सरळ येणार आहे. माझं म्हणणं एकच आहे, तुळजापूर तालुक्यात असतील, जिल्ह्यात असतील, महाराष्ट्रात कुठे असतील, सरकारनं याच्याकडे लक्ष द्यावं. फडणवीस साहेबांनी, मोदी साहेबांनी लक्ष द्यावं. जर बळीराजाला समजा 50 रुपयाची माती घेऊन गोळी करून 60 रुपयामध्ये तयार करून जर 1300 रुपये वजा वसूल करत असेल तर मग लोकशाही राहिली कुठली? ही लोकशाही, ही लोकशाही नाही तर त्या खतवड्याची दंडनशाही आणि हुकुमशाही आहे. ह्यांच्या विरोधात आमचा आवाज होतो. मी गेली 2-3 वर्ष झालं हा धंदा नेहमीच चालू आहे. माने साहेबाला माहित आहे, मी यानंतरही कुठेही या तालुक्यात जिल्ह्यात कुठेही असतील खताचे दुकान असे चालू देणार नाही. किंवा महाराष्ट्रात कुठेही काय जर असेल तर जी खताचे डुप्लिकेट कंपन्या आहेत त्यांच्या विरोधात माझा जीव गेला तरी चालेल, पण अशा लोकांना मी थांबणार नाही. माझा शेतकरी राजा जर संपला तर महाराजांना काय ह्याने माती नेऊन टाकायला शेतकरी माझा. मी सुद्धा 2 पोते घेतलोय, ह्याच्यामध्ये मी सुद्धा 2 पोते घेतलोय. म्हणजे याचा अर्थ मी सुद्धा नालायक झालो, कारण त्याच्यावर विश्वास ठेवला. अंधभक्ती माझ्या मित्राचा मुलगा आहे म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवलो, पण इतका नालायक पोरगा असेल असं मला वाटलं होतं. माती जर आमच्याला विकत असेल, अरे त्याच्यापेक्षा छक्का टाळाबाजून पैसे कमवणं हरामखोर ह्या देशामध्ये राहून जर अशा देशातल्या माणसाला माझ्या नागो करत असेल तर याही पेक्षा उग्र आंदोलन केले जातील. आणि जिथं जिथं जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये अशा पद्धतीनं खताचं जर समजा राखेत असेल तर मी कृषी खात्याला आवाहन करतो, तुम्ही मला सांगावं कुठला राहू द्या, कुठला आमदार राहू द्या, कुठला आमदाराचा गुंड राहू द्या, त्याच्या घरापुढे त्याच्या खत कारखान्यावर जाऊन त्याचं सगळं उघडीत गेल्याशिवाय मी थांबणार नाही. ही माझी शेतकऱ्याला एक आव्हान आहे. तुम्ही जरा उघड्या डोळ्याने बघा, पावती घ्या, पावती घ्यायला तुम्ही शिका, खत तोंडात घालून बघा, पाण्यात विरघळून बघा काय होतं ते बघा. त्या पाण्याचं नुसतं काय होतं, पाणी घातलं तर नुसतं कलर येते, कलर लाल भडक कलर, आणि कुठलाही अंश तोंडात घातलं तर खताचा अंश नाही. त्या अशा पद्धतीने जर राखत असेल तर माझी लोकशाही खतऱ्यामध्ये आहे, माझा शेतकरी खतऱ्यामध्ये आहे. माझा शेतकरी दुर्दैवी, तो गरीब आहे, पण अडाणी आहे, पण अन्नदाता आहे. त्या अन्नदाताला फसवणारा माणूस कधीही सुखी राहू शकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी प्रक्रिया काय, कारण आम्ही ही बरेच 4-5 वर्ष झाले बघा लागलोय बनावट खताचं विक्री चालू आहे. कारण कायम आम्ही वारंवार बनावट खात्याच्या विरोधात लढा देतो. आमचे गुरु असलेले अरविंद घोडके साहेब असतील, माझे मित्र सतीश बनसोडे असतील, कारण आम्ही कृषी अधिकाऱ्याला वारंवार सांगून दुखल पण शॅम्पल काढते ती आणि निघून जाते ती. नंतर म्हणणार आपण कारवाई करू, हे करू, रिपोर्ट उद्या
त्या कंपन्याला आपल्याला दोन दुकानवाल्यांना कंपन्याला दोन आपल्याला ही दिली जाते, त्यांना संधी दिली जाते असं म्हणतात. मग आज आम्ही काय केलो, कारण हे असं 8-15 दिवस म्हणजे आमचे शेतकरी यायला लागले, आमच्याकडे कच्च्या पावत्या द्यायला लागलेत. आता ओमकार आपली जी कृषी सेवा केंद्र जे आहेत त्यांनी साध्या पावत्या देत होते शेतकऱ्याला, गरीब शेतकऱ्याला साध्या पावत्या देत होते. आणि साध्या पावत्या देऊन तरी शेतकऱ्याचे ही माल आपलं काय शेतकरी राजा म्हणून टाकले. 10-26 असेल, नंतर 20-20 असेल, 18-18-10 असेल. ही बनावट खाते मातीचा खात आणि बाकीचे ओरिजिनल खाते गोडवान गच भरून ठेवले त्यानं, आणि गरीब शेतकऱ्याला ही खात असला भोगच घालतायत. त्याच्यामुळे आमच्या लक्षात आल्यामुळे मी स्वतः 10-12 शेतकरी आम्ही एकत्र येऊन मी 500 पाकिट खात खरेदी केलं यांचा. त्यांना पैसे दुखून टाकले, फोन पे 50,000 टाकले आणि काल मला गाड्या धाडून दिल्या खात्याच्या. धाडून दिल्यावर आम्ही विचार केलो, ही बनावट खात दिसला सगळा आम्हाला. यांना म्हणल्यानंतर यांनी म्हणले तुम्हाला काय करायचं ते करा जावा. म्हणून तुम्ही असं बोललो का, तुम्ही बनवलं नाही, कंपनीनं म्हणलंय. नाही तुम्हाला म्हणजे असं बोलले त्यांनी जरा अमृतंद्र बोलले ठीक आहे असू दे. मला आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो, कलेक्टर ऑफिसने मोरे साहेब असेल, कृषी अधिकारी पथक असेल त्यांचं पथक धाडून दिलं, आंदोलनमध्ये आलेला आहे. त्यांच्यामुळे योग्य ती त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करेल असं कलेक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. मी तुम्हाला या मीडियाद्वारे सांगतो, सगळ्या शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही खत चेक करून घ्या बाबांनो, कारण हे आता सर्रास हे शेतकऱ्याला लुट आहे. सध्या 2-2 वर्ष झालं कारखानदार बिल देत नाहीत, खते टाकून आपले बिल गुंतलेत, पैसे अडकलेत आणि त्याच्यामध्ये हे दुकानदार असला काळा धंदा करतायत. प्रत्येक दुकानदाराला माझं आव्हान आहे, तुम्ही जर असला काळा धंदा करत असेल तरी आता कायदा विधाना आम्ही स्वतः तिथे जाऊन त्यांना फोडून काढल्याशिवाय सोडणार नाही एकेकाला. तर बस झालं शेतकऱ्यावर अन्याय, बस झाला तुमचे नाटक. पैसे कमवा, चांगल्या ह्याच्याने पैसे कमवा. तुम्ही हे पैसे तुम्हाला कुठे देणार, तुम्ही लेकरं बाळ सुखी राहतील का तुमचे, नाही राहणार. म्हणून तुम्हाला सांगतो, त्या दुकानदाराला सांगतो, तुम्ही हे काळे धंदे बंद करा. त्यांची आई मला थोडंसं वाईट वाटलं, त्यांना सकाळपासून मी समजवत होतो तुम्ही घाबरू नका, कारण एक लेडीजला जर आपण त्यांच्यावर हे केलं त्यांनी घाबरले ते सकाळी. कारण तुम्ही त्यांच्या मुलाला समजावा ना, तुम्ही 2 नंबर खत ठेवू नका इथं, असले खत ठेवलं. एक दुसरा व्यक्ती जो आहे ते आपला ओरटीचा महाबोले, त्याच्याकडे आम्ही माल मागवला. त्याने काय केलं, यांच्याशी संपर्क साधून हा 2 नंबर माल तिथं उपलब्ध केला. मग आमचं एक म्हणणं आहे की तुम्ही जी नांदेडची जी कंपनी आहे, कोल्हापूरची जी कंपनी आहे, अशा बऱ्याच कंपन्या आहेत, त्यांना पहिला तुम्ही शील घाला. कृषी अधिकाऱ्याला माझं आव्हान आहे, जर तुमचे हात असल्याशिवाय काळा धंदा आपल्या तालुक्यात चालत नाही. जर त्यांच्यावर योग्य ती कारवाई नाही केली तर कृषी अधिकाऱ्याच्या इथं आम्ही तीव्र असं आंदोलन करू. नांदेडची शेतकरी ही आपली महाराष्ट्र फर्टिलायझर केमिकल लिमिटेड नांदेडची कंपनी प्रोडक्शन करते आणि चांदोड जिल्हा कोल्हापूरची शेतकरी कंपनी राजा शेतकरी ब्रँड नावानं मार्केटिंग करते. हे दुपारी ज्यावेळेस संध्याकाळी 6च्या वेळेस ज्यावेळेस लक्षात आलं, कलेक्टर ऑफिस आल्यानंतर आम्ही ताबडतोब आलो तिथं, त्याचे सॅम्पल बघितले. सॅम्पलमध्ये जे काही म्हणजे पहिल्या पैशाला ज्यावेळेस बघितल्यानंतर जे लक्षात येते त्याच्यामध्ये सगळं चुकीचं खत आहे. त्याच्यामुळे ताबडतोब RD साहेबांची चर्चा झाली, DYSP देशमुख साहेब आले, आम्ही 2 टीम फॉर्म केल्या. पण दुकानदार एकच असल्यामुळे पहिल्याच आम्ही अंदूरचं दुकान आणि गोडाऊन जे काही माल आहे मालाची तपासणी केली आणि कायद्यानुसार पहिलं त्याचं आता अंदूरचं शॅम्पल घेणं चालू आहे. अंदूरचं शॅम्पल आम्ही घेतो, इथला माल सील करतो. त्याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये यांचं जे दुसरे नळदुर्ग जे शाखा आहे त्या दुकानची तपासणी करतो, तिथले शॅम्पल घेतो. तिथलं बॅच दुसरे असेल तर त्याचे शॅम्पल घेतो. त्याचे शॅम्पल आम्ही प्राधान्यानं गव्हर्नमेंट लॅबला पाठवून त्याचे रिझल्ट घेतो. तोपर्यंत माल सील करतो त्याच्यामध्ये. आणि त्याचं जे काही आहे त्याचं दुकानचं जर स्टेटचं कंपनीचं स्टेटचं लायसन असेल त्याचं लायसनची कॉपी घेतो त्याच्यामध्ये. पुन्हा मला जे दुकानदाराचं जे लायसन आहे, दुकानदाराच्या लायसन मध्ये हे खताचे ब्रँड इन्क्लूड केले हे पाहतो त्याच्यामध्ये. आणि ह्याची व्याप्ती जिल्ह्यामध्ये किती आहे, महाराष्ट्रामध्ये किती आहे, हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या न्यूज मध्ये सगळ्या माध्यमातून गेले. आणि उद्या ज्यावेळेस समजा FIR होईल, FIR झाल्यानंतर ह्याचं देखील सगळं स्टेटला जातं. स्टेटहून महाराष्ट्रामध्ये ह्याची व्याप्ती किती आहे, ह्याचा किती सप्लाय झालेला आहे, ह्याचं सगळं अनुमान काढलं जातं. आणि ह्याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीर कारवाई FIR नोंद करणे, त्याला सपोर्टिंगसाठी पुन्हा जे लॅबची जे रिपोर्ट येतील लॅबचे रिपोर्ट प्रोड्यूस करणे आणि त्याच्यावर FIR करून पुढच्या कारवाईला जरा सुरुवात करायची. आणि ह्यामध्ये कसं आहे की आता प्रत्येक गावामध्ये घरामध्ये शिकलेले मुलं आहेत, शिकलेले मुळे त्याला जे काही ब्रँडेड खत आहेत, मल्टीनॅशनल कंपन्या आहेत किंवा शासनाच्या जे अनुदानित कंपन्या आहेत त्या अनुदानित कंपन्याचं प्राधान्य खत घ्यावं. असे जे मिक्सर खत आहेत, मिक्सर खते लोकल कंपन्याचे जे काही आपण म्हणतो याच्यामध्ये पाहिजे तसा जे आपल्याला ग्रेड आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता जे काही ब्रँडेड कंपन्या आहेत, कसं राहते की अर्ध नगदी अर्धी उधार ह्याच्यामध्ये शेतकरी कुठेतरी गाव लेवलला भिडेला पडतो आणि त्याच्यात त्याचे ते फसवत होते. म्हणून शेतकऱ्यांना थोडा वेळ लागला तरी हरकत नाही,
पण जे काही ब्रँडेड कंपनी आहेत, नामांकित दुकानं आहेत, जिल्हा लेवलला, तालुका लेवलला किंवा आपल्या नवीन सुरक्षा ठिकाणी जे काही नामांकित दुकान आहेत, नामांकित कंपन्याचे खत आहेत, नामांकित कंपन्याचे बियाणं असेल, नामांकित जे मल्टीनॅशनल कंपनी आहेत त्यांची औषधं हे ब्रँडेड खरेदी करून शेतामध्ये वापरावं. आणि असं कुठं जरी तुम्हाला शंका वाटली तर ताबडतोब कृषी विभागाशी संपर्क करावा. सगळ्याचे मोबाईल नंबर आहेत. आपण ह्या तालुक्यासाठी 2 इन्स्पेक्टर दिलेले आहेत, एक शहरासाठी आहे, एक ग्रामीण भागासाठी आहे आणि गाव लेवलला कर्मचारी आहे, कृषी सहाय्यक गाव लेवलला आहे. तुम्ही नुसती गाव लेवलला एक फोनवर जरी कल्पना केली, आमचे नंबर आहेत, फोनवर जरी कल्पना दिली की सगळं ताबडतोब त्या यंत्रणेपर्यंत आमच्या यंत्रणा पोहोचते. पण कुठंतरी आमच्या यंत्रणेला अलर्ट राहते, पण दुकानाची संख्या आणि ते सगळं तपासण्या ह्याच्यामध्ये एक वार तपासणी ह्याची आता ह्या दुकानची तपासणी होऊन गेलेली असेल. आता दुसऱ्या तपासणीचा राऊंड परत महिन्यानं 15 दिवसांनी येईपर्यंत हे मधला पसारा होतो. म्हणून नागरिकांनी, शेतकऱ्यांनी सगळे जागरूक राहून ह्याचं हे कंट्रोल सगळ्या ह्याच्यामध्ये शासनाला, प्रशासनाला याची सर्वांनी मदत केली पाहिजे. आणि आम्ही याच्यावर जे आहे ते मान्य कलेक्टर साहेबांच्या आदेश असेल आणि कायद्यानुसार पूर्णपणे कारवाई आम्ही करणार आहोत.